आपल्याला 45,000 रुपये 5 एकरच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल 1,500 आणि आपण नटताव कशाला? ते 2,000चा मेसेज आला का मोदीचा, त्यालाच नटताव. पण आपल्याकडून घेतलेत किती, नुकसान किती झालंय? 45,000चं. कांदा आहे का तुमच्या भागात? कांदा काय परिस्थिती आहे कांद्याची आता? मागच्या 2 दिवसापूर्वी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं सांगितलं की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. मागच्या 10-12 वर्षापासून आपण तीच ऐकतो. झालं का उत्पन्न दुप्पट? उत्पन्न दुप्पट झालं नाही बांधवांनो, पण आपला खर्चात किती वाढ झाली, उत्पादन खर्चात किती वाढ झाली याचा आपण हिशोब केला पाहिजे. आपण कधी हिशोब करत नाही. एकरी 10-15 हजार रुपये कांद्याला खर्च येतो 10 वर्षापूर्वी. आज 1 एकर कांदा करायचं म्हणलं 50-60 हजार रुपये खर्च आहे. किती पट खर्च वाढला? 5 पट खर्च वाढला. कांद्याचे भाव वाढले का त्या प्रमाणात? नाहीत वाढले. उलट या भाजप सरकारच्या धोरणामुळं कांद्यावर निर्यात बंदी लावायची, निर्यात बंदी उठवली तर निर्यात शुल्क लावायचं आणि कांद्याचे भाव पाडायचे. मला विचारायचंय, कांदा ही काय जीवनावश्यक वस्तू आहे का? नाही. माणूस कांदा नाही खाला तर माणूस मरतोय का? कुठं नाही मरत. जीवनावश्यक गोष्ट नाही ती. मग आमचा शेतकरी जो दिवस रात्र कष्ट करतो, दिवसाची लाईट नसते, रात्रीची लाईट असते, फवारणी करतो, कष्ट करतो, हजारो रुपये त्यात घालतो, काहीतरी 2 पैसे उत्पन्न मिळावं घालत असेल ना. मग तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव दे, शेतकऱ्याला मदत करायचं तर लांबच, पण शेतकऱ्याच्या मालावर निर्बंध घालून त्यांना कुठेतरी निर्यात बंदी घालायची, निर्यात शुल्क लावायचं, हे सगळे निर्बंध अटी शर्ती कुणावर? शेतकऱ्यावरच. अदानीवर अंबानीवर का घालत नव्हतं तुम्ही? आपलं 99 रुपयाचा मोबाईल तरी तर 350 रुपये झालेलं, त्याच्यावर काय घालत नव्हतं तुम्ही? नाही ना, तुम्हाला एवढं करायचं नाही म्हणून झालं का नाही 350 रुपये? मग शेतकऱ्याच्याच मुळावर काय येतात तुम्ही, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. तुम्ही आता 10-26 पोते घेतले कोणी? 10-26 किती रुपयाला झालंय? तुम्ही महागावर 21 रुपयाला झालंय. 421 रुपयाचं 10-26 पोत 21वर कधी गेलं कळालं का तुम्हाला कुणाला? आणि उत्पन्न दुप्पट करतो म्हणजे उत्पन्न दुप्पट नाही बांधवांनी केलं, त्यांनी उत्पादन खर्चात 3 पट 4 पट 5 पट वाढ केली. त्यामुळं आपण विचार केला पाहिजे की आपण मतदान करताना, मला एवढीच विनंती करायची सगळ्यांना, मी जास्त वेळ बोलणार नाही. आपण ज्यावेळेस मतदान केंद्रात जाऊ, त्यावेळेस जात बघून, धर्म बघून, पक्ष बघून मतदान करू नका. आपण शेतकरी आहे. आपल्या शेतकऱ्याला आपल्या उत्पन्नामध्ये आपण जे कष्ट करून माल पिकवला होता, ह्या भाजपच्या धोरणामुळे आपल्या पोटाला किती चिमटा बसलाय, ह्या गोष्टीची एकदा आठवण करा आणि मग मतदान करा. दुधाच्या बाबतीत दूध उत्पादक शेतकरी असतील, पशुखाद्याचं पोतं 600 रुपयाला मिळायचं, आज 2,000 रुपयाला झालंय. तिप्पट वाढलं. भाव वाढले का दुधाच्या प्रमाणात? नाहीत वाढले. सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. लाडक्या बहिणीच्या बाबतीत विधानसभेच्या योजना आणली. 2-2 महिन्याच्या ऍडव्हान्स मध्ये हप्ते पडत होते, आता 3 महिन्याला हप्ता नाही. आणि आता केवायसीच्या नावाखाली निम्याच्या वरती लाडक्या बहिणीचे हप्ते बंद केले. मग हे फसवणारे लोक आहेत, ह्यांना आपण किती दिवस फसायचंय, किती वर्ष फसायचंय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. साधं एक उदाहरण देतो तुम्हाला मी निवडणुकीच्या आधी कशी असते तर निवडणूक झाल्यावर कशी असते ती लोक. दरवर्षी दिवाळी आली, आंबेडकर जयंती आली, कुठलाही सण आला की आनंदाचा शिधा मिळायचा. मिळत होता पिशवीत त्या सगळ्या फोटो टाकून दिवाळीला आनंदाचा शिधा मिळायचा. ह्या वर्षी मिळाला का आनंद शिधा? काय मिळालं ह्या वर्षी? जनावरांनी तरी खाल्लं का ते हायब्रिड? जनावर सुद्धा खात नाहीत असं हायब्रिड माणसाला दिलं त्याने. मी यांची नियत आहे, आपल्याविषयीची भावना आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बांधवांना म्हणतोय की आपण खूप विचारपूर्वक निर्णय, म्हणजे विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे. आपण मतदान करताना काय विचार करतो? हा माझा पाहुणा, ही माझ्या पक्षाचा, हा विचार नाही केला पाहिजे. आपल्याला ह्या सरकारच्या धोरणामुळे काय झालंय, किती नुकसान झालंय, ह्याचा विचार करूनच आपण मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं मला एवढंच सांगायचंय, 11:15 वाजत आलेत, आपण बऱ्याच वेळ झाला बसलेला. मला
आपल्याला एवढं सांगायचंय की सगळ्यालाच माहिती आहे की आपण दर दिवशी किती नंबर मध्ये या द्यायचं. आणि आपण ह्या निवडणुकीला मतदान करताना खूप विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे. मी तुम्हाला मागा सांगितल्याप्रमाणे ही माझ्या पक्षाचा, ही माझा पाहुणा, ही माझा रावळा, यापेक्षा आपल्याला आपल्या पोटाला चिमटा कुणाच्या धोरणामुळे बसलाय ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. का असं आहे बाबांनो की आपण आपला पाहुणा निवडून दिला, आपल्या जवळचा माणूस निवडून दिला की आपल्या सोयाबीनला 3,500 वर ते 1,500 रुपये लगेच मिळणार आहेत का आपल्याला? तसं केलं, मिळत असं करावं मतदान, माझं काय अडचण नाही. जर 3,500 रुपये तुम्ही सोयाबीन विकलं असलं आणि आता जर 5,500 रुपये भाव आहे, जर ही 1,500चा फरक मिळणार असला आपल्याला लगेच, तर मतदान करा, काय अडचण नाही. दुधाला जर 60-70 रुपये भाव मिळत असला, जसं पशुखाद्याचे भाव वाढले त्याप्रमाणे भाव मिळत असतात, करा, काय अडचण नाही. कांद्याला जर 25 रुपये किलोला भाव मिळत असतात तरी बी करा, होणार आहे काही. ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. 400 रुपयाचं 10-26 पोतं 2100ला झालेलं परत जर 400 रुपयाला मिळणार असं 100% करा, काही अडचण नाही. त्यामुळे मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करून मतदान केलं पाहिजे. आपल्याला जर अंदाज मिळत असला तर ते बी करा. आता मला सांगा, एवढं मोठी अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, गावगावी बॅनर लागले असतील, अभूतपूर्व मदत, अभूतपूर्व मदत. खरडून गेलेल्या जमिनीला 3.5 लाख रुपये हेक्टरी मदत. एक शेतकरी मानला कोबर त्याला 3 रुपये तरी मिळालेत का? बुजलेल्या विहिरीला 30 रुपये विहिरीला मदत मिळालेत का कोणाला? 3 रुपये तरी. नुसती बॅनरवरच घोषणाबाजी. त्यामुळं माझी विनंती आहे, आणि जर विकास जर बघायचा असला ह्यांचा तर काय कोण मतदारसंघातच फिरावं लागेल, मग कळतं कसा विकास आहे. कागदावरला विकास, नुसती बॅनरबाजी, त्याला बोलथापाना न बळी पडतात. आपण सद्सद्विवेक बुद्धीनं येत्या 7 तारखेला आपले जे दोन्ही उमेदवार आहेत, मंगलताई शेटे आणि बबनराव सुरवसे, यांच्या मशाल चिन्हासमोर बटन दाबून आपण त्यांना आपले मतदान रूपी आशीर्वाद देऊन त्यांना या निवडणुकीत विजय करून त्यांना एकदा, तुम्ही बऱ्याच जणांना संधी दिलेली आहे, एकदा ह्या उमेदवाराला संधी द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दाने विराम देतो.